येईल आणि आपल्याला यश मिळेपर्यंत हा लढा चालणारा याची जाणीव लहान लहान लेकरांना झालेली आहे। तुम्ही ह्या लेकरांना दाखवा आरक्षण कशातून पाहिजे रे, आरक्षण कशातून पाहिजे, टिकणार आरक्षण कोणतं आहे आणि हा लढा अर्ध सोडणार का? जिजाऊ बांधवांनो, आपण आहोत लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये आणि काल रात्री आदरणीय मनोज जरांगे पाटील माळेगाव कल्याणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रात्रीचा मुक्काम या ठिकाणी होता आणि संबंध मराठा बांधव या ठिकाणी पाटलांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। रात्रीपासून सर सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि प्रत्येक अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। सर, लातूरमध्ये कशी तयारी झालेली आणि मनोज जरांगे पाटलांच्या आढावा बैठकी या ठिकाणी होत आहेत। काल अहमदपूरची बघितली तर आढावा बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालेलं पाहायला मिळालं आणि आता कशी तयारी लातूरच्या पुढच्या आढावा बैठकीची आहे आणि त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? मनोज दादा निलंग्यानंतरला औसा लातूर आणि नागझरी आणि माटेफळ या ठिकाणी आहेत। सगळ्या ठिकाणी बैठकीचं मेसेज दिलेला आहे, परंतु लोक हजारोच्या संख्येने येत आहेत। कारण जे मनोज दादावर आरोप झाले, जे डाव टाकले शासनानं, सत्तेचा जो दुरुपयोग आहे, हे सगळा दुरुपयोग करून लोकांना कुठंतरी शासनाला असं वाटायला की आता मनोज दादांच्या पाठीमागं लोक कमी होतील ही त्यांची आशा होती हे डाव टाकताना। परंतु हे आधीच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक मनोज दादांच्या पाठीमागं खंबीर आहेत आणि आज जे मनोज दादा येत आहेत म्हणजे मनोज दादाच्या पाठीमागं जर खंबीर पट्टा कुठला असेल तर तो आहे मांजरा पट्टा। आज प्रचंड संख्येनं गावोगावचे लोक येत आहेत आणि सगळ्यांची भावना एकच आहे की दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत, आधीच्यापेक्षा जास्त संख्येनं आहोत, हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे। आज उन्हाचा वगैरे त्रास असेल, तुम्ही पाहताल की रस्त्यानं गावोगावी लोक ज्या रूट आहे दादांचा त्या प्रत्येक रूटवर मोठ्या संख्येनं हजारोनं लोक दादाच्या स्वागतासाठी आहेत आणि सभेच्या ठिकाणी सगळीकडे बैठका जी आहेत ते जागा पुरणार नाही अशीच आहे। परंतु बैठका आहेत शेवटी आणि मर्यादा आहेत असं आहे, परंतु लोक ऐकायला तयार नाहीत। जे आम्ही पोलिसांना वगैरे परिषदेमध्ये पोलिसांनी थोडं दबावतंत्र वापरलं माटेफळ या ठिकाणी की तुम्ही इथं काय करताय, असं का करताय, तुमची बैठक आहे, गावाबाहेरचा लोक तुम्हाला जमणार नाहीत, हे दबावतंत्र माटेफळमध्ये काल पोलिसांनी वापरलं। आम्ही ज्यावेळेस त्यांना बोललो, काही वकील मंडळी बोलले, त्यावेळेस पुन्हा आम्ही रिक्वेस्ट केली असं पोलीस बोलले। म्हणजे ते कुठंतरी अजून त्यांचं चालूच आहे डाव टाकणं, परंतु जेवढे ते दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, डाव टाकण्याचा प्रयत्न करतील, तेवढं मनोज दादाच्या पाठीमागं मराठा समाज खंबीरपणे ठामपणे मागे आहे। नक्की सर, या ठिकाणी नक्की सर, तुम्ही म्हटला की मांजरा पट्टा हा मनोज जरांगे पाटलांच्या कायम सोबत आहे आणि एक घोषणा सुद्धा आता मांजरा पट्ट्याची व्हायरल म्हणजे सगळीकडे माहीत होते, लेकरं सुद्धा म्हणताय। ती घोषणा एकदा तुम्ही मला सांगाल का? ती घोषणा अशी आहे की मनोज दादा यांच्या पाठीमागं खंबीर पट्टा, मांजरा पट्टा ही घोषणा लहान लेकरंही देत आहेत। कारण सगळे आज आमच्या लहान लहान लेकरांना मांजरा पट्ट्यातले आरक्षण कळालेलं आहे। ते सांगतायत कोणतं आरक्षण टिकतंय, कोणतं आरक्षण टिकत नाही, मराठ्यांना किती आरक्षण दिलं पाहिजे, मराठ्यांची लोकसंख्या किती आहे, हे लहान लहान लेकरांना आज अभ्यास झाला आहे मनोज दादामुळं। आणि हे सगळे मनोज दादाच्या पाठीमागं खंबीर आहेत आणि आम्हाला आज मनोज दादाच्या दौऱ्यातून सगळ्यांना एवढाच विश्वास द्यायचा आहे की दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। बस आज तुम्ही तर गावोगावी बघताल की लोक एवढं हे सगळं हातातले कामं धंदे, अक्षरशः काही जणांचे लग्नासारखे किंवा बैठका, साखरपुडे, हे सगळे असे कार्यक्रम बाजूला सारले मराठ्यांनी। कारण आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं म्हणलं ना, आधी कित्येक लोकांनी जे कार्यक्रम असतात, विधी असतात किंवा जे साखरपुडे वगैरे, बैठका, सोयरिका, हे सध्या बाजूला सारलं। कारण आधी मनोज दादा 13ला येत आहेत, म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये 13 तारखेला कुठलेही मराठ्यांचे कार्यक्रम दुसरे नाहीत। पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये एकच कार्यक्रम आहे, मनोज दादा। नक्कीच नक्कीच बांधवांनो, आपण हे दृश्य पाहतोय, ही आहेत म्हणजे लातूर जिल्ह्यातली लातूरकर आता सज्ज आहेत मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी। ज्या पद्धतीनं दांडपट्टा शिवरायांच्या काळामध्ये वापरला जायचा, तसा सरकारच्या विरुद्ध हा मांजरा पट्टा सुद्धा या ठिकाणी वापरला जातोय।
कारण सरकारच्या विरोधामध्ये, कारण प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, कुठल्याही सरकारच्या कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील नाहीत. आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि मी तुमच्या डोक्यावरती गुलाल उधळू, हे वारंवार मनोज जरांगे पाटील म्हणताय आणि पाटलांना षडयंत्र करून अडकवण्याचा प्रयत्न सरकार करतंय, हे प्रत्येकाचं म्हणणं आहे. म्हणून सरकारला येत्या काळामध्ये त्यांची जागा इथला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण दाखवून देणार आहेत. आणि एक आव्हान आहे सरांच्या वतीने, ते आव्हान करताय सर आपण बोला. आज बघताय तुम्ही मराठा समाज, ज्या मराठा समाजाच्या बांधवावर गुन्हे दाखल झाले त्याला क्रांतीवीर म्हणलं जाते, त्याचा सत्कार केला जातोय आणि त्यांची ज्या पोस्टला आहेत त्यांना अभिनंदन म्हणून वर्षाव होतोय. आज आमच्यासाठी जर भूषण कुठला असेल तर मनोजदादांच्या आंदोलनात आम्ही सक्रिय झालोत आणि आमच्यावर केसेस पडले, हे आमच्या 8-10 पिढ्यांना आम्ही अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट झालेली आहे. आज मनोजदादा निघतायत. माझं लातूर, निलंगा, औसा आणि मांजरा पट्टा या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी मनोजदादा आज आपल्यासाठी येत आहेत. अत्यंत शिस्तीने आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे, वडीलधाऱ्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचं आहे आणि मोठ्या संख्येनं परंतु शिस्तीमध्ये आपल्याला त्यांना बैठकांना उभं राहायचं आहे, त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे, आपल्या भावनाही त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या त्या संवाद बैठकीतून, जेणेकरून मनोजदादाला या आंदोलनाचा पुढचा जो भाग आहे तो आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं तो आखता येईल आणि आपल्याला यश मिळेपर्यंत हा लढा चालणारा, याची जाणीव लहान लहान लेकरांना झालेली आहे. तुम्ही या लेकरांना दाखवा आरक्षण कशातून पाहिजे रे, आरक्षण कशातून पाहिजे, टिकणारं आरक्षण कोणतं आहे आणि हा लढा अर्ध सोडणार का, जर मनोजदादाची साथ सोडणार का, हे लहान लेकरं दाखवा तुम्ही. हे वास्तव आहे की आज अवेअरनेस काय झाले आंदोलनाचं. आणि माझं असं मत आहे की महाराष्ट्र सरकारने एकच मिशन, मराठ्याचा नेता कोण, मराठ्यांचा नेता कोण, मराठ्यांचा आरक्षणाचा प्रवर्ग कोणता, मराठ्यांचा आरक्षणाचा प्रवर्ग कोणता, टिकणारं आरक्षण कोणतं आहे, टिकणारं आरक्षण कोणतं आहे. तुम्ही हा लढा अर्ध सोडणार का, अर्ध्यात सोडणार का, मनोजदादाची साथ सोडणार का, मनोजदादाची साथ सोडणार का, शासनानं दबाव आणल्यावर मागे हटणार का, शासनानं दबाव आणल्यावर मागे हटणार का. नक्कीच बांधवांनो, मनोजदादा आगे बढ़ो, मनोजदादा आगे बढ़ो, नक्कीच मराठ्यांचा नेता कोण, नक्कीच बांधवांनो, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एखादी लढाई जिंकली किंवा एखादं रानडुक्कर जरी मारलं तर कडं दिलं जायचं सोन्याचं, आज मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असताना आम्हाला बक्षीस एकच आहे. आमच्यावरती जर केसेस झाल्या तर ते आमचं बक्षीस आम्ही समजतो आणि मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपण पुढील असंच भेटत राहू.